आडळगाव मधील श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त आज आपण गाडे बघण्यासाठी आडळगावला गेलो. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आज ना गुरुवारचा बाजार होता बरं का, आणि हनुमान जयंती पण होती आपल्या गावामध्ये. तर आपण बाजार करण्यासाठी आलो होतो. दादू भाऊ पण आले होते बरं का. सकाळ सकाळ आज ना बाजारात गर्दी पण नव्हती, कारण आपण 7:30 आलो होतो. सगळ्यात आधी आपण हनुमान मंदिरात आलो बरं का. आधी ना दर्शन घेतले आणि नाही तर एवढे सगळे नारळ वगैरे फोडले, कारण आज ना हनुमान जयंती होती ना आमच्या गावात तमाशाचा विषय चालला होता. सगळी मीटिंग भरली, त्यांचा व्हिडिओ काढून घेताना एक रील पण टाकून दिली. आपल्याला आहे ना प्रशांत भाऊ शेंडगे वैद्य जयदेव भाऊ भेटले बरं का. त्यांच्याशी गप्पा गोष्टी केला. आता लेबरचा टायमिंग पण झाला होता. मग ना वस्तीवरती आलो, म्हणलं सगळ्यांना घेऊन जावं पटापटा. इथं ना गुलाब भाऊंच्या आजीने आपल्याला नारळ दिला खायला, कारण त्यांच्या भाऊंनी नारळ फोडला होता आपला हनुमान मंदिरामध्ये. मग काही लगेच 100च्या स्पीड वावरामध्ये येऊन पोहोचलं बरं का. असं कांदा कटिंग केला पण इतकी साईज सोडली, मागल्या काय बुडकं आहे ते काय कट नाही केलेले, कवा कांदा होते असं झाले बरं का मित्रांनो. दुपारचा आहे ना हात धुण्यासाठी आपल्याला पाणी घेत होतं. मग बोसले पाहून ना डायरेक्ट ना विहिरीमध्ये उतरले भाऊ. याला खतरग खिलाडी म्हणतात बरं का. मग काय मित्रांनो जेवण केलं मस्त पैकी. निधन आपल्या बोसले पाहून डायरेक्ट कांद्यावरती झोपले भाऊ. म्हणले गोण्या उचलून लय दमलोय मी. 5:30 वाजले, बायांची सुट्टी झाली मस्त पैकी. निधन वैभव भाऊ आले होते नवे नवे कपडे घालून. म्हणलं कुठं जायचं प्लॅन आहे, तेव्हा म्हणलं आपल्याला जायचं नाही यात्रेला आडळगावला. मग काय मी पण नवेच कपडे घालून आलो होतो आवरून बिवरून. मग काय 100च्या स्पीडने निघालो वैभव भाऊला घेऊन. आमचे भाऊ डायरेक्ट आहे नाही 5-5 माणसं आलेत. कोणी पोलीस भाऊ असले त्यांनी यांच्या डायरेक्ट ना टॅक्स टाकून द्या, 4-5 हजार दंड टाका यांच्या गाडीवरती. मित्रांनो ही आडळगावची यात्रा आहे ना इतकी मोठी असते की नाही, आपल्या अहिल्यानगर मध्ये सगळ्यात टॉपची यात्रा म्हणली जाते. माझे सर्व वर्ग मित्र आहे ना या गाड्यामध्ये बसले बरं का. मग त्यांची पण एक क्लिप काढून घेतली. यात्रेनिमित्त प्रचंड भाविक ना जमलेले होते बरं का. खूप सारी गर्दी पण होती. आमचे मित्र भेटले बरं का. त्यांना काय म्हणतोय बघा मी. कुत्रे भेटले भाऊ भाऊ करा भाऊ भाऊ भाऊ. त्यानंतर मित्रांनो गाडे पण हल्ले बरं का. गर्दी अभावी मित्रांनो आपण काही जास्त लांब नाही गेलो. इथूनच ना दर्शन वगैरे घेतले. आणि हा मित्रांनो आपण रेवड्या घेतल्या बरं का. तेवढ्यावर आमचे मित्र काय थांबलेले, त्यांनी आमच्या भयमामाने आम्हाला ना सोनपापडी चारण्याचा निर्णय घेतला. इतकं मोठं मन करून आपण तर भलतेच खुश झालो. आमच्या गुलाब भाऊन डायरेक्ट खिशामध्ये सोनपापडी भरून घेतली. एक घरी गेल्या खाणार आता आम्ही दोघे. वो अलग ही लेवल का बंदा था. रवी बोकेंनी आपल्या रेवड्या चोरण्याचा निर्णय घेतला, परंतु आपण लगेच आपला कॅमेरा काढला आणि ते उलशिक लाज देऊन आपल्या लगेच माघारी देऊन टाकल्या. आपल्या गुलाब भाऊंच्या आत्या पण आले होते बरं का. मग त्यांची पण एक क्लिप काढून घेतली. म्हणलं चला आता कोकण गावला. ते पण येणार होते बरं का कोकण गावला. आणि तिथं आपल्याला आपले विक्रांत भाऊ जामदार बंटी शेट भेटले. मग त्यांच्याशी एक क्लिप घेतली. आपले शिंगाडी डॉक्टर साहेब पण भेटले बरं का. आणि गुलाब भाऊला त्यांच्या सिस्टीमचा फोन आला. ते बोलत होते हॅलो तू मेरे से प्यार करती है क्या. राम भाऊ खेतमाळीस पण भेटले बरं का आपल्याला. त्यानंतर आपण 100च्या स्पीडने घरी आलो. आमच्या हरिता त्यांचा बर्थडे होता. हॅपी बर्थडे हरिता त्यांना. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करून घ्या.